नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तुम्ही असे काय पाहताय, जा की, देव अक्षयला बोलला. मग अक्षयने आशूकडे पाहिले तर तिनं त्याच्यासमोर हात केला आणि ते दोघेही समीर आणि मायाला जॉईन झाले. थोड्याच वेळामध्ये मॅक आणि गाथा देखील त्यांना जॉईन झाले. ती मुद्दाम देवकडे पाहून मॅकसोबत डान्स करत होती, जसं की ती त्याला चिडवत होती. त्याच्या चेहऱ्यावरची जेलसी पाहून तिला फार आनंद होत होता. मावशी डान्स? देवनं यशोदा मावशीसमोर हात केला. मला नाही येत, मावशी थोडी शॉक होत बोलली. काही अवघड नाही, मी शिकवतो. अहो जावई बापू, या वयात हे बरं दिसेल का? मला लाज वाटते. अहो इथे आपण घरातलेच आहोत आणि डान्स करण्यासाठी वयाचं बंधन थोडीच असतं. चला माझ्यासोबत, मी सांगतो तसे पाय मागे पुढे करायचे, अगदी सोपं आहे. तो मावशीला घेऊन सगळ्यांमध्ये आला. तुमचे हात द्या. आता हा पाय असा आणि दुसरा पाय असा. मावशी देव सांगेल तसं करत होत्या. जमलं की तुम्हाला? बस हीच स्टेप मेन आहे, आता माझ्यासोबत करा. मग मावशी देखील हळूहळू त्यांच्यासोबत इतरांसारखा डान्स करू लागल्या. वा, क्या बात है, व्हेरी नाईस, अक्षय त्यांना पाहून बोलला. वाव मावशी, समीर देखील चीअरअप करत बोलला. मावशी लाजत होत्या, परंतु स्टेप मात्र बरोबर करत होत्या. देवने अक्षयला आयविंग केलं. आता पार्टनरची अदलाबदली करू, अक्षय बोलला. आणि मग माया, अक्षय, समीर, आशू अशी जोडी बनली. ओके, मॅक बोलला आणि त्यानं मावशीसमोर हात केला. देव बाजूला झाला आणि गाथा समोर आला. ती नाक मुरडत परत जाऊ लागली आणि त्यानं तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं. ती रागानं त्याच्याकडे पाहत होती. मी कुणासोबत डान्स करू? देव बोलला. आय डोंट नो, मला नाही करायचा डान्स. पण मला करायचा ना. मग करा. तुझ्यासोबत करायचा आहे. नेवर, ती बोलली. येस, फॉर एव्हर. तो तिला तसंच जबरदस्ती मिठीमध्ये घेऊन डान्स करू लागला. हा ड्रेस मी गिफ्ट केलेला आहे ना? तो हळूच तिच्या कानात बोलला. नाही, डोंट लाय. तुला गिफ्ट केलेल्या सगळ्या वस्तू मी आताही एका नजरेत ओळखतो. तसं ती त्याच्या डोळ्यात पाहू लागली. थँक्यू. माझे गिफ्ट्स तू अजून सांभाळून ठेवलेत. यावरनं हेच सिद्ध होतं की तू माझ्यापासून दूर जाऊच शकली नाहीस. तेवढ्यात बाबा, ते दोघे बोलतानाच ग्रीशामध्ये आली. बेबी गर्ल, तो तिला बोलला. मला पण डान्स करायचा आहे. माऊ सरक. तिने गाथाला बाजूला जायला सांगितलं आणि गाथा नाक मुरडत बाजूला झाली. मग देवनं तिला वर उचलून घेतलं आणि बाप लेक छान डान्स करू लागले. ग्रीशा खळखळून हसत होती आणि त्यांना इतकं खुश पाहून इकडे गाथाच्याही चेहऱ्यावर नकळतपणे हसू आलं. हेच तर आम्ही तुला समजावण्याचा प्रयत्न करतोय, यशोदा मावशी तिच्या जवळ येऊन बोलली तशी ती गडबडली. गाथा, ग्रीशा आणि देवचं नातं फार घट्ट होत चाललंय. तुझ्या हट्टापायी त्यांना वेगळं करू नकोस. ग्रीशासाठी तरी एकदा त्याला माफ कर, मावशी बोलली. आणि गाथा शांतपणे देव आणि ग्रीशाकडे पाहू लागली. डान्स झाल्यावरती सगळ्यांनी गप्पा मारत छान डिनर केलं. ऑलमोस्ट रात्रीचे 12 वाजले होते. अक्षय आणि आशू सगळ्यांचा निरोप घेऊन घरी निघाले. माया समीर आणि सत्यमला घेऊन त्यांच्या रूममध्ये गेली. ग्रीशालाही फार झोप येत होती. गाथा तिला झोपवायला आत घेऊन गेली. यशोदा मावशी आणि देव सगळा पसारा आवरत होते. मावशी फार थकली होती. मावशी, तुम्ही आराम करा, मी आवरतो हे सगळं. काम जास्त आहे, एकटं कसं आवरणार? दोघे मिळून करू म्हणजे लवकर होईल. असू द्या मावशी, मी करेल, तुम्ही जा आराम करा. त्यानं मावशीला जबरदस्ती झोपवायला पाठवलं आणि स्वतः सगळं आवरू लागला. ग्रीशाला झोपवून गाथा बाहेर आली. देव एकटाच सगळं आवरत होता. तिनं घड्याळात पाहिलं तर रात्रीचा 1 वाजत आला होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या जवळ गेली. तो तिला, तू इथे काय करतेयस या आविर्भावात पाहू लागला, पण ती काहीच बोलली नाही आणि त्याला आवरायला मदत करू लागली. अगं मी करेन, तू आराम कर, जा, उद्या ऑफिस आहे ना, तो बोलला. मी ठीक आहे.
मिळून आवरू, लवकर होईल, ती त्याच्याकडे न पाहता बोलली. तो गालात हसला आणि मग आपापलं काम करू लागले. तुम्ही माझी मदत का केलीत, ती बोलली. म्हणजे? माझी कंपनी वाचवण्यासाठी अक्षय नाही आहे तर तुम्ही पैसे दिलेत हे कळाले मला, ती त्याला रोखून पाहत बोलली. शिट, या अक्षयच्या पोटात एकही गोष्ट राहत नाही का? तो मनातच त्याला शिव्या देत बोलला. हे सगळं करून तुम्ही माझ्यावर फार उपकार केलेत. मी आता तुमच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबून तुमच्याकडे परत येईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं काही होणार नाही. तुमचे सगळे पैसे मी लवकरच व्याजासकट परत करेन. मला कुणाच्याही दयेची, हमदर्दीची गरज नाही आणि तुमची तर अजिबात नाही. तुझा काहीतरी गैरसमज होतोय गाथा. मी या उद्देशानं तुझी मदत केलेली नाही. मग एवढा पैसा देण्यामागे तुमचा काय उद्देश होता मिस्टर देसाई? मी आता ती गाथा नाही आहे जे तुमचे मनसुबे ओळखू शकणार नाही. मला माहीत आहे हे सगळं करून तुम्हाला सगळ्यांच्या नजरेत फार महान बनायचं आहे, पण मला या गोष्टींनी काही फरक पडत नाही. तुमचे उपकार मी फेडणार आणि त्याची सुरुवात आतापासूनच करूया. देव तिच्याकडे पाहत होता. तुम्हाला आता ही कामं करायची गरज नाही. तुम्हाला माझा फुल टाईम नोकर बनून राहायचीही गरज नाही. तुम्ही तुमच्या आवडीचं काम करायला मोकळे आहात, असं म्हणून ती आत निघून गेली. बिचारा देव तिला पाहत तिथे तसाच उभा होता. गाथा बेडरूममध्ये आली आणि कपडे घेऊन चेंज करू लागली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिने चेहऱ्यावर पाणी मारलं आणि चेंज करून बाहेर आली आणि समोर देवला पाहून ती थोडी शॉक झाली. त्याच्या हातात बॅगा होत्या. तिला वाटलं तो त्याच्या घरी जातोय. तशी ती कुत्सितपणे हसली आणि बेडवर होऊन आडवी झाली. देव तिच्या कबर्डकडे गेला आणि ते उघडून त्याचे कपडे तो तिथे लावू लागला. ती झटकन उठून त्याच्याजवळ गेली. तुम्ही हे काय करताय, ती बोलली. माझे कपडे लावतोय, देव बोलला. पण तुम्ही इथे का कपडे ठेवताय? कारण आता मी इथेच राहणार आहे ना म्हणून. व्हॉट? ती जवळजवळ ओरडलीच. अगं, बाळ उठेल ना. त्यानं तिच्या तोंडावरती बोट ठेवलं. तुम्ही तुमच्या घरी जाताय ना? कोण म्हटलं, देव तिला बोलला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे बंद करून बोलली. तुम्ही इथे राहू शकत नाही, गेट आउट. मी इथेच राहणार कारण आता या घरावर माझाही हक्क आहे. व्हॉट? तुमचा हक्क? एकतर मी तुझा नवरा आहे आणि कंपनीचे 40% शेअर्स माझ्या नावावर आहेत. त्यामुळे या घरात, या बेडरूमवरती देखील माझा हक्क आहे. आलात ना मुद्द्यावर? तुमचे सगळे पैसे मी परत करणार आहे. नाव गेट आउट. ठीक आहे, मला आत्ताच सगळे पैसे पाहिजेत. व्हॉट? कसं शक्य आहे? मग आरामात दे, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि हां, काय म्हणालीस तू? व्याज पण देणार ना? ठीक आहे, मग त्या व्याजाच्या बदल्यात आजपासून मी या रूममध्ये राहणार आणि या बेडवर सुद्धा झोपणार. तो डोळे मिचकावत बोलला आणि कपाट बंद करून लगेच बेडवर आडवा झाला. ती मात्र रागाने त्याच्याकडे पाहत होती. तर मग मित्रांनो, आता वाटलं होतं की देव निघून जाईल, परंतु तो निघून न जाता हॉलमधून सरळ बेडरूममध्येच आला. पाहूयात मग आता पुढे अजून काय होते ते, आणि गाथाचा हा देववरचा राग जाणार तरी कधी. पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.